श्री स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे. रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेली आहे हॉटेल स्टाईल बिर्याणी. तर बघा कशी झालेली आहे. तर रेसिपीला सुरुवात करते. इथे घेतलेली आहे 1 किलो चिकन, 1.5 किलो बासमती तांदूळ, गरम मसाला, खडा गरम मसाला, मीठ, केशरचं दूध घेतलेलं आहे, धना पावडर, बिर्याणी मसाला, दही घेतलेला आहे, घरचा मसाला, हळद, लिंबू, कोथिंबीर, 1.5 किलो कांदे घेतलेले आहेत, अद्रक लसणाची पेस्ट. तर इथे आपण मॅरिनेशनला सुरुवात करूया. लिंबाचा रस त्याला आता लावून घेणार आहे. लिंबाचा रस सगळीकडे लागला पाहिजे म्हणून मी सगळं चोळून घेते. आता टाकते अद्रक लसणाची पेस्ट. अद्रक लसणाची पेस्ट पण चांगली लावून घ्यायची आहे त्याला आणि 15 ते 20 मिनिटं मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. तर आता इथे कांदे मी उभे चिरून घेत आहे. अशा प्रकारे कांदे चिरलेले आहेत. ते कढईमध्ये तेल ठेवते. तेल जास्तच घ्यायचं आहे. आता कांदे सगळे मी फ्राय करून घेत आहे. एकदम गोल्डन फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता इथे मी दुसरा मॅरिनेशन लावून घेते. इथे दही लावून घेतलेलं आहे. दही चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि तेही 30 मिनिटासाठी ठेवून द्यायचे. तोपर्यंत कांदा पण फ्राय होत आहे. तर आता इथे 30 मिनिटं झालेले आहेत. आता आपण तिसरं मॅरिनेशन करणार आहोत. तर इथे टाकते मी गरम मसाला, धना पावडर, बिर्याणी मसाला आणि घरगुती मसाला 2 ते 3 चमचे. हा तिखट नसल्यामुळे मी जास्त मसाला टाकत आहे. आणि हळद टाकते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि हाताने मी चांगलं त्याला एकत्रित करत आहे. वरून टाकते कोथिंबीर. चांगलं एकजीव करून घेते. इथे कांदा पण होत आलेला आहे गोल्डन. याला बेरिस्ता पण म्हणतात. हे आपण स्टोर पण करून ठेवू शकतो. तर आता मी बिर्याणीच्या ह्याच्यामध्ये टाकून देते. थोडं साईडला ठेवते म्हणजे वरून सजावटीसाठी लागेल आपल्याला. तर इथे मी पूर्ण एकत्र करते. तर यातलं तेल मी थोडं साईडला ठेवलेलं आहे आणि इथे टाकते. आता त्यात टाकते मी लहान कापलेला टोमॅटो, जे की दाखवायला विसरले तुम्हाला. तर बिर्याणीच्या याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकते. आणि आता इथे अंडी पण उकडायला ठेवलेली आहेत. इथे आपले टोमॅटो शिजून झालेले आहेत. ते आता ज्याच्यात मी बिर्याणी बनवणार आहे लगडीमध्ये, त्यात 1 चमचा मी तेल टाकलेलं आहे. आता त्यात टाकते मी खडा मसाला, तमालपत्र आहे, दालचिनी आहे, काळी वेलची आहे, हिरवी वेलची, लवंग आणि मिरी आहे. आता ते तडतडल्यानंतर आता त्यामध्ये पूर्ण मॅरिनेशनची चिकन आता टाकून द्यायची आहे. आता चांगलं मिक्स करते. उरलेला मसाला पण त्यात टाकून देते. मसाल्याच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून बिर्याणीच्या भाजीत टाकते आणि झाकण ठेवते वरून. तर इथे कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. पाणी जरा जास्तच घ्यायचं आहे. आता त्यात टाकते मी खडा गरम मसाला आणि मीठ टाकते. मीठ पण थोडं जास्तच टाकायचं आहे. तर इथे 50% आपली चिकन शिजलेली आहे. चेक करते. चांगलं तेल सुटलेलं आहे भाजीला. तर ते पाण्याला उकळी आलेली आहे. तर पूर्ण बासमती तांदूळ मी त्यात टाकणार आहे.
आणि वरून थोडं लिंबू पिळते. त्याने टेस्टही चांगली येते आणि तांदूळही चांगला सफेद होतो. तर आता इथे मी चेक करते तांदूळ शिजलेला आहे की नाही. तर इथे जसं पाहिजे तसं भात शिजलेला नाही आहे, पण 5 मिनटं मी अजून शिजवते. इथे आपली चिकन पण झालेली आहे. तर इथे भात शिजलेला आहे. एका बाउलमध्ये मी काढून घेते ते. तर इथे चिकन मी पूर्ण मिक्स करते, म्हणजे खाली लागायला नको ते. तर जो बासमती तांदूळ शिजलेला आहे तो त्यामध्ये टाकते. जर इथे थर द्यायचे असतील तर थर पण देऊ शकता, आम्ही असंच करते. तर वरून टाकते मी बेरिस्ता, कोथिंबीर आणि वरून केशर दूध टाकते. त्यामुळे टेस्टही चांगली लागते आणि कलरही चांगला येतो. आणि वरून टाकते स्लाइस केलेले अंडे. तर इथे बिर्याणी लागावी नाही म्हणून मी खाली तवा आणि त्यावर लगडी ठेवलेली आहे आणि 30 मिनिट मी ती शिजवून घेणार आहे. तर इथे आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. तर बघा कशी झालेली. तर एकदम यम्मी झालेली आहे बिर्याणी. जर तुम्हाला आवडली रेसिपी तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. कमेंट्स पण नक्कीच करा आणि सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग.